प्रायव्हेट पार्टची स्वच्छता ठेवण्यासाठी मॅडम आम्ही विवॉश वापरतो, ते योग्य आहे का? असे क्वेश्चन मला डेली विचारण्यात येतात. त्याबद्दल आपण आज बोलूया. हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर प्रियांका. लेडीज डॉक्टर असल्यामुळे लेडीज पेशंट हे माझ्याकडे खूप असतात आणि त्यामुळे त्यांचा ठरलेला क्वेश्चन असतो, मॅडम वजायनामध्ये आम्हाला इरिटेशन होतंय, स्मेल येतोय, तर आम्ही विवॉश वापरू का? तर यावरती माझं स्पष्ट मत असतं की विवॉश हे एक केमिकल आहे. ते चांगलंही असेल, परंतु ते एक केमिकलच आहे. त्यामुळे काय होतं, आपल्या बॉडीमध्ये जे आपले प्रायव्हेट पार्ट आहेत, त्यामध्ये सुद्धा पीएच असतो. तो किती असतो? तर 3.8 ते 4.5 एवढा पीएच असतो आणि तो मेंटेन केला गेला तरच त्याचा उपयोग होतो. नाहीतर तुम्हाला वारंवार यूटीआय इन्फेक्शन होऊ शकतं. पण बऱ्याच वेळेला लेडीज लोकं हे अतिस्वच्छता करतात. म्हणजे काय? विवॉशचा अतिवापर करणं देखील चुकीचं आहे. त्यामुळे वारंवार यूटीआयसारखे इन्फेक्शन होऊ शकतात. ज्यामध्ये इचिंग असेल, इरिटेशन असेल, अशा गोष्टी हे होऊ शकतात. त्यासाठी तुम्ही विवॉशचा वापर हा खूप कमी केला पाहिजे. आठवड्यातून एकदा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या वजायनामध्ये नॅचरल बॅक्टेरियाज असतात. म्हणजे लॅक्टोबॅसिलस सारखे नॅचरल बॅक्टेरियाज असतात, जे आपल्या वजायनाला प्रोटेक्शन द्यायचं काम करतात. जे बाहेरून येणारं इन्फेक्शन आहे, ते रोखण्याचं काम करतात. पण बऱ्याच वेळेला काय होतं, लेडीज लोकं हे अतिस्वच्छतेच्या नादात त्या जे काही नॅचरल बॅक्टेरिया आहे, जो हेल्दी बॅक्टेरिया आहे, त्यालासुद्धा वॉश आउट करतात आणि त्यामुळे वारंवार वजायनल इन्फेक्शन हे महिलांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. विवॉशचा वापर चांगला आहे, परंतु आठवड्यातून एकदाच केला तर त्याचा अतिवापर केला तर ते त्रासदायक नक्की आहे. ही रील सेंड करा त्या व्यक्तीला जी वारंवार विवॉश यूज करते आणि तिलाही त्याबद्दल अवेअर करा. धन्यवाद.